रिकामा वेळ मिळाल्याच्या नंतर माणूस अनुचित प्रकार करतो आणि अनुचित प्रकार केल्याच्या नंतर निषेध कर्म बोकांडीवर नाचते. वाक्य कळालं? मग हा रिकामा भेटलेला वेळ, रिकामा भेटलेले क्षण, रिकामे भेटलेले पळ, रिकामे भेटलेले निमिष, रिकामे भेटलेले बव, रिकामे भेटलेले करण, हे जर आपण चांगल्या ठाई खर्च केले तर महाराज कशाला म्हणले असते क्षणोक्षणाची विचार करा असं म्हणलेच नसते ना. आपण वाईट ठिकाणी वेळ घालतो म्हणून विचार करा. 3.5 मिनिटाचं आयुष्य करण्याला हेच चालू होतं. कधी कधी मला जागेवर आणि जा नियमानं आपला टाइम संपला अण्णा, पण नाही पुढं सरकतो, काळजी करू नका. कीर्तन कमी केले की अण्णाचं दुखतं. अण्णा म्हणते महाराज मी लांबून येतो. बरं बरं खरंच आहे ना, यायला पैसे मला पैसे, तुम्हाला काय तुम्ही पैसे खर्चून आले नो. मला पाकिट डिझेल काकाचं खर्च होत असते कधी कधी मी रेल्वेने आलो की. मग श्रोत्यासाठी आपण 10-5 मिनिटं दिले काय हरकत आहे. एक महाराज म्हणला नाहीच देणार, संध्याकाळीच मेला. तुम्ही याला बी हसायली. बर कोणाच्या हातात आहे सगळं हे दाबायचं? त्याच्याच हातात आहे. आजच्या या आहेर परिवार सगळ्याला पत्रिका कसं देऊ शकेल मला सांगा बरं. नाव कळाल्याबरोबर रतन भाऊ आले. अण्णा बऱ्याच ठिकाणी पत्रिका पाहिल्यावर तुम्ही येतात. तुम्हाला तो माणूस काय पोचू शकतो, काय शक्य असते, पण श्रद्धा असती. चला ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जय घोष ऐकायला भेटतो आपल्याला. म्हणून संप्रदायातल्या माणसानं कधी कधी कीर्तनात 10-5 मिनिटं वेळ द्यायला पाहिजे. पानपट्टीवर उभं राहून वेळ देतो गुटखा चोळूस तर नाही. इथे जरा चांगला चविष्ट गुटखा होतो. तुला यम असा घोळीन सुपारीवानी, हो असा घोळीन तो रक्त कोणीकडे पांगायला यमाला सुद्धा सुधारायचं नाही. वेळ चांगल्या ठिकाणी देत जाईन सोमळ्या. मला सोनं पाहिजे. मागणारा किती तात्विक आहे, देणारा बी किती तात्विक आहे. नुसता क्षणोक्षण इतकाच विचार करायचा नाही बरं का. तुकोबारायच्या अभंगात आपल्याला बोलायचंय, पण कधी कधी याच्यातले बाकीचे पुरावे लक्षात घेत जा. हो या बा आंबा रसाला गोडे, पण कोय वाळील्यावर भाजल्यावर मधली बिले गोडे. झोपेतून उठल्यावर गुळण्या केल्यावर आंब्याची कोय भाजलेली खाल्ल्यावर सुपारीच्या पलीकडची मुखशुद्धी करते. कधी कधी ते बी घ्यायचे, रसापुरतात बघायचं नाही. सोन्याचा ढिगाल पडन. काही राजाचे बोट तुटलेत, मुद्रिका कुठं पडल्या तिथंच. काहीचे हार तुटले, कुठं पडले हिऱ्या माणिकाचे हार तिथंच. डोके तुटले, मुकुट कुठं पडले तिथंच. पण मागणारा इतका अधिकारी आहे ते उचलून घेत नाही. आहेर बी तुमचं चालणार ना, हे बी आहेरच आहेत. आणि देणारा इतका हुशार, बोट तुटल्यामुळे मुद्रिका गेल्या, गळ्यातल्या माळा गेल्या, मुकुट कुठं पडलाय माहित नाही. पण देणारा सारथ्याला म्हणला दुसऱ्याचं देऊ नये. हा दुसऱ्याच्या पंक्तीत आपण वाढायला मदत करावा, पण मह म्हणून नाही. आज पुऱ्या तळायल्यात, आहेर कुटुंबियानं तळल्यात. माणसाची रेलचेल झाली, 2-4 तरुणाईनं बकेट जर घेतले, टोपले घेतले वाढायला, काय हरकत नाही. पण या कुटुंबाचं नाही, आपण पुऱ्या आणले असं नाही. ते आपलं होऊ शकत नाही. ते दुसऱ्याचं दान करणं हे निषेध. हा याचाही दुसरा पुरावा आहे कर्णाच्या बाबतीत. तुम्ही पुन्हा काड्या करताल. एका जाग्यावर गिरगावकर असं बोलला होता. माणसं वकील नाहीत, पण चावणं गेल्यावर जैन माळी घातल्या का तिला इचकीत येत. कर्णानं एकदा दुसऱ्याचं सोनं दान केलं, पण त्याच्या पाठीमागची भूमिका काय लक्षात घ्या. दुर्योधनाची बायको, काय नाव होतं तिचं, भानुमती, ही देवदर्शना करता चालली. या असं मधात लांबलं की कडवं लांबत बघा. लय नाद माणसाला असतो, मधात काहीच पेरायचं नाही, बांधकोरीन. भानुमती देवदर्शना करता चालली, सोबत तिच्या सासूची दासी होती.
तिच्या सासूच्या दाशीचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारत वाचीचा कधी कधी. आणि तुम्हाला सांगतो, मी नेहमी बोलत असतो, हल्लीच्या जगात जगण्यासाठी महाभारत अत्यंत गरजेचं आहे. त्या काळात एकच रावण होता बरं, म्हणून राम एक पोषक होते. आता लय रावण झालेत, म्हणून महाभारत गरजेचं आहे पाठ असणं. क्षणोक्षणाला पावला पावलाला रावणाची संख्या आहे. म्हणून या इंटरनेट जगामध्ये धावत्या युगात कसं जगावं हे महाभारताचे पुरावे अत्यंत पोषक आहेत. रामायण वाईट आहे असं नाही. हा, ते घरात कसं वागावं हे रामायण शिकवते, आणि जगात कसं वागावं हे महाभारत शिकवते. कांतीप्रिया नावाच्या दाशीकडे बघितलं. कर्णाला बघायची गरज नव्हती, पण बघावं लागलं. समोरून एक महाराज आलं. हे बी महाराज पंढरपुरातलंच होतं. दोन गोष्टी सांगणार क्षणोक्षणा कर्णाच्या. पंढरपुरातलाच महाराज. महाराजानं सांगितलं, कर्ण महाराज यज्ञ चालू आहे, त्या यज्ञामध्ये अन्नदान करायचंय, अर्थसहाय्य करावं लागतंय, मी तुमच्याकडे आलोय. कर्णानं सांगितलं, मी भाकरी दुर्योधनाच्या खातोय. कशा करता? त्याच्याकडे परचक्र जर आलं तर त्या परचक्रापासून त्याला वाचवावा, येणाऱ्या अरिष्टापासून, संकटात, युद्धातून त्याला वाचवा, याच्याकरता मी त्याच्याकडे राहतो आणि त्याच्या घरच्या भाकरी खातो. महाराज हुशार होते. महाराजाने विचार केला, ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम किती नीट करतो हे तपासायचं होतं. तुम्ही पुन्हा म्हणताल कर्ण पळड्यावर दुसऱ्याचे मुकुट देत नव्हता आणि इथं तर दुसऱ्याच्या बाईचं सोनं दान दिले. हे नंतर आपली वकालत जागच्या जाग्यावर असा. मला द्रव्य पाहिजे. कर्णाने सांगितलं, मी दुसऱ्याच्या घरी चाकरी करतोय, येऊ का मी? पण कर्णाच्या लक्षात आलं, आपण ज्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्यामध्ये आलेला अतिथी एक साधू तसा जाऊ नये. महाराज खरा आहे का खोटा कळाला नाही, पण त्याचं तेच पाहिल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाशाला लाजवीत होतं. इतका तेजस्वी महाराज आहे. त्या अर्थी हा महाराज नसून पंढरपुरातला आहे हे तर कर्णाला माहीतच झालं. हुशार होती ती लोक, येडी नव्हती ना, येडी नव्हती. थांबा म्हणले महाराज. ए कांतीप्रिय जी, राजकुमाराच्या धर्मपत्नीच्या अंगावरचे दागिने काढा. रस्त्यात भर चौकात दागिने, दिल्लीच्या राजाच्या सुनाचे. तुम्ही लग्नात बायकोला म्हणा, पाहुण्या रावण्यात दी एकदानी सोनाराची तर ठवाची. जर तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक केलात मला बाळू महाराज म्हणू नका. बायकोचे, तुमच्या बायकोचे. अक्कल आहे का तुम्हाला? पाहुण्या रावण्यात मागता. तुमची अक्कल गुंग झाली, इतकुसं कळत नाही. ते म्हणलं, हो ना, त्याच्यामुळे तू या संग लग्न केलं. कळालं असतं नसतं केलं, कळाल्यावर दुसरी संग केलं असतं. लोय बायका सहजच बोलतात. आमची एके दिवशी म्हणली होती मला, माय तुम्हाला कळतच नाही, मी 7-8 दिवसाची पाकिटं घरी नेलीत नाही. ती म्हणली, होय पाकिटं काय झालं? म्हणलं मला कळत नाही, खिशात टाकता टाकताच खाली पडायले. सगळ्याचा बाजार करताल तेव्हापासून मला पुन्हा म्हणलीच नाही तुम्हाला कळत नाही म्हणून. सहजच बोलत आहेत. कशा हसत आहेत बघा ना. सहज बोलतात, पप्याच्या बापाला कळत नाही. भर चौकात राजाच्या सुनाची दागिने काढे. गळसरी मंगळसूत्र ठेवलं, बाकी सगळे दागिने काढे. उपारण्यात गाठोडं बांधलं, महाराजाला देऊन टाकलं. घरी गेली, मालकाला सांगितलं, आपल्या घरच्या भाकरी खाऊन त्याला कामावर ठेवलं, मला त्यानं रस्त्यात दागिने काढे. काय केलं दागिन्याचं? एका महाराजाला दिलं. हुशार होता शकुनी, फक्त नालायक होता. काही माणसं हुशार आहेत पण धूर्त हुशार आहेत. या धूर्त हुशारीला चालत नसते. शकुनी इतका हुशार होता, इतका हुशार होता. कशा करता माहिती का? फक्त कटकारस्थान करण्यासाठी. शकुनीनं तितकं तत्व विदुराला विचारलं, कर्णानं दागिने आमच्या भाच्याच्या बायकोचे काढून दिले, याबद्दल दुमत काय काय मत आहे? तर विदुर काकानं सांगितलं, कर्ण हा तुमच्या राज्यातल्या भाकरी खातो, या राज्यातला येणारा साधू विनमुख जाऊ नये या नात्यानं इथल्या भाकरीचं वचन पूर्तता आपण ते फेडावं म्हणून दुर्योधनाच्या पत्नीचे दागिने दान दिले. याचं पुण्य इकडे तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग हे ऐकल्याच्या नंतर ती वटवटच करू लागली ना भानुमती. हो, आपल्या भाकरी खाऊन मला रस्त्यात दागिने माझे काढून दिले. तर दुर्योधन म्हणला, नशिबानं पुढच्यानं धन मागितले म्हणून तू हे दागिने दिले. त्यानं जर बाई मागितली असती तर तुला दिलं असतं. तेव्हा ती गपचूप बसली. काय काय वेळ, किती वेळ
कामात आणणारी माणसं आहेत. तितक्या वेळात काय सुचलं असन कर्णाला, हिचेच दागिने काढून द्यावं, दुसऱ्याचे कसे देऊ नये. हा वेळ आहे. दात मागितले, आपलं सोनं मागितलं, पण द्यावं कुठलं. लक्षात आलं त्या 3.5 मिनिटाच्या काळात वेळ किती मोजका आहे. लक्षात घ्या ना, किती मोजका वेळ आहे. आणि मग सारथ्याला सांगितलं दात पाड. याच्या पुढचा वेळ लय महत्वाचा आहे. अर्धाच मिनिट वेळ शिल्लक आहे. 30 सेकंद. पळा पळा परधरती हाम चक्षुहिताय चह यज्जायते त्रियाम पूज्या भवस्थितेशी. याचा अर्थ 30 डोळ्याच्या पापण्या एकमेकाला चिटकतात असे 30 प्रकार, 30 क्षण. आपण शकन म्हणू त्याला. तितकाच वेळ शिल्लक आहे. आणि तेवढ्या वेळात दात काढले, हातावर दात घेतले. घ्या महाराज. महाराज लय चतुर होते. आवाज थोडा मोठा करा. लय चतुर महाराज. इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर. त्या महाराजानं कर्णाला सांगितलं, तुम्ही शेवटचे श्वास मोजित असताना स्वतःच्या तोंडात बाणाची तिवई घातली, दात पाडले, मला सोन्याचे दात द्यायले, पण रक्त लागलेलं धन मी घेत नाही. आता वेळ किती गोड कमवला बघा ना. तितक्या वेळात लक्षात घेतलं, काय देवा, अरे मरता मरता दान करण्याची संधी आली रे, पण ती मातीच जाते. शूर हा रडत नसतो. सती जाणारी स्त्री मालक मृत्यू पावल्यावर रडत नसती, आणि क्षत्रिय मरताना रडत नसतो. याचे 2 कारण सांगतो. क्षत्रिय रडत याच्या करता नसतो, वाचला तर राज्य, मेला तर स्वर्ग आहे. आणि सती का रडत नसती आबा? सतीला माहित आहे, मालक जरी गेले असतील तरी मालकासोबत आपल्याला वैकुंठात जायचंय, त्याच्याकरता रडायचं कशाला? ती सती जात होती. म्हणून कर्णाला रडू आलं. ते मरण्याचं नाही, आपल्याला जाता जाता दान करता येत नाही. पण राहिलेल्या 6 सेकंदात वेळ किती कारणी लावला. त्या 6 सेकंदात अलीकड हात घेतला आणि डोळ्यातलं पाणी दातावर सोडलं. 2 सेकंदात दात धुतले आणि हात पुढे केला. महाराजानं हात खाली केला आणि कर्णानं हात त्याच्यावर पालथा घातला. कर्णाने प्राण सोडा. शेवटच्या 3 सेकंदात दान घडलं. प्राण सोडा. जगाचा मालक उशाला उभं राहून रडत होता. कर्णाला नेत्रातल्या डोळ्यातल्या पाण्यानं शेवटचं स्नान विटेवरच्या मालकानं घातलं. ते 3 सेकंद, फक्त कर्णाचे 3 सेकंद, जगातल्या विश्वातला एकही तत्ववेत्ता या 3 क्षणाला झिडकारू शकत नाही. हे 3च क्षण इतके महत्वाचे राहिले, इतके महत्वाचे राहिले की कर्णाचा अंत्यविधी होत असताना सर्वात जास्त कोण रडत असेल तर जगाचा बाप रडत होता. हे 3 क्षण इतके महत्वाचे, इतके कारणी लावले, म्हणून कर्ण आज पुराणातला प्रख्यात सिंह झाला, महाभारतातला नरकेशरी झाला. ही ताकद फक्त या क्षणाची. म्हणून तुकोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा मिळालेल्या आयुष्याचा असा फायदा घ्यायला पाहिजे. लक्ष्मणाला शक्ती लागली अण्णा. शक्ती लागल्यावर एक डॉक्टर बोलिले म्हणे, त्या डॉक्टरांचं नाव सुषेण होतं असं रामायण सांगते, मी नाही.
पण त्या डॉक्टरांनी सांगितलं औषधीचं नाव मला माहिती आहे पण माझ्या मेडिकलमध्ये नाही, माझ्या मेडिकलमध्ये नाही. ह्या औषधाचं मेडिकल द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर आहे. मग ते मेडिकल आणण्यासाठी, त्या औषधी आणण्यासाठी, त्या वल्ली आणण्यासाठी, औषधच आपल्याला शब्द कळतो ना, कशाला वल्लीन वगैरे चाटणन भोगटीन चूर्णन कढान रसायनन कशाला म्हणायचं, आपल्याला औषध माहिती ना फक्त तितकं. हो सगळं आलं मग त्याच्यात, कढा आलं, चाटण आलं, हो सगळं आलं त्याच्यात. तर ती औषधी आणण्याकरता मारुतीराय गेले. पण रावणाच्या कानावर वार्ता गेली, हनुमंत वल्ली आणण्याकरता गेलेत. आणि तो शूर व्यक्ती आहे. आणि खरंच मारुतीराय शूर आहेत, निष्ठावंत आहेत. कोणाला म्हणायचं निष्ठावंत? रामागड्याची आवडी मोठी, मनोन लंके पेन रे. आवड होती, निष्ठावती. आणि निष्ठावान मारुतीराय. किती मारुतीराय निष्ठावान एका गंध माधवून कळतंय. हे सगळे वानर कोणामुळे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आले? मारुतीरायामुळं. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ. क्षणोक्षणा हाची शेवटचा पुरावर का ना माणसे जेवायचे. तर मला काय, मी अजून 1 घंटा बोलन, मला काय आज रेल्वेने जायचं नाही. मी गाडी आणली. रेल्वेने जायचं असलं माणूस घडीकडे बघते, ती जाईन, ती थांबत नाही ना आपल्यासाठी. चांगल्या चांगल्या साधी थांबत नाही तर बाळूसाठी काय थांबल ती? आपलं काय केश, मी कोण्या झाडाचा पाला आहे आपण काय मिळेल ती. पण समय जाणार आहे का नाही. काही काही सगळी माणसं बसलीत, प्रेमाने या कुटुंबियाकरता आलेत, त्यांच्याही काही गोष्टी नियम पाळायचे असतात. या बा, मिठाशिवाय पदार्थ चविष्ट होत नाही, पण जास्त झाल्यावर बी खावा वाटत नाही. तेलाशिवाय भाज्या होत नाहीत, पण आचार्यानं आंघोळ करा इतकं तेल टाकल्यावर बी भाज्या खावा वाटत नाहीत. हो, हल्ली तेल आहे ना आंघोळ करता येईल इतकले तेल आहे. किती निष्ठा मारुतीरायावर हे तपासायला तराजूत नाही ब्रह्मदेव. साखळ्या तुटल्या. गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हाताने मृत्यू पावलं. त्यानं दापलं, असं कर 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 दापलं. आणि त्याच्या नाका तोंडावर ज्या वेळेला रक्ताचे थेंब आले का, राम नाव ऐकल्याबरोबर कुंभकर्णाला राग येत होता. आणि त्याच्या अंगावर जितके थेंब आले तितक्या थेंबातून राम राम निघत होता. राग आला, पण त्यानं रावणाला त्या रागात सावध केलं. पळतच घरी गेलं, भरलेला हात रक्तानं रावणाच्या कानाला लावला. दादा, ए दादा, रामाच्या पक्षात रामावर प्रेम करणारी इतकी निष्ठावंत माणसं आहेत, मेल्यावर त्यांचं रक्त राम राम म्हणतंय. मेल्यावर त्यांचं रक्त सुद्धा राम राम म्हणतंय. मग वानर जर प्रभू रामचंद्रावर इतके निष्ठावंत होते, तर या वानराला या पक्षात आणणारा पक्ष प्रमुख मारुतीराय किती निष्ठावंत असेल. रामागड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड, अत्यंत निष्ठा. रावणाच्या पक्क लक्षात होतं, हनुमंत वल्ली आणून लक्ष्मणाला उठविणार, पण उशीर झाला की लक्ष्मण मरणार. म्हणून त्याला उशीर करण्यासाठी एका व्यक्तीला बोलिलं. त्याचं नाव होतं कालनेमी. 2 अवतारात 2 लोक आले. 7व्या अवतारात कालनेमी आणि 8व्या अवतारात द्वापार युगात कालयवन. कृतात्रेता युगात कालनेमी आणि द्वापार युगात कालयवन. दोघही हलकट होते. कालयवनाचा जन्म मी भागवत सांगतो, पण कालयवनाचा जन्म बायका पुढे बसल्यावर महाराष्ट्रातला कोणताच वक्ता सांगू शकत नाही. इतका घाणेरडा जन्म होता कालयवनाचा, इतका घाणेरडा. इतकी त्याची कर्माची रेषा घाणेरडी, बायकांच्या पुढे महाराष्ट्रातला वक्ता सांगू शकत नाही. आणि जो सांगतो तो संप्रदायातलाच नाही. इतका नीच कर्म त्याचं, इतकं नीच. आणि ह्या कालयवनाचं पण तसंच होतं, कालनेमीचं पण तसंच होतं, हलकट कालनेमी. रामायणातल्या 8 राक्षसापैकी एक नालायक राक्षस तो होता. आपल्याला इतका विस्तार नाही सांगायचा, मला फक्त क्षणोक्षणा हाची करा विचार, एवढा पुरावा द्यायचा. रावणानं त्याला बोलून घेतलंय. कालनेमी, जी सरकार,
मुजरा करायची राजा पुढे, जी म्हणायची, जी म्हणायची. जी हा आपल्या भारतीय संस्कृतीतला, महाराष्ट्राच्या मातीतला आदरयुक्त शब्द आहे. मोठ्या माणसांनी बहाल्याच्या नंतर जी म्हणायचं. वडिलांनी मुलाला आवाज दिला, बाळो जी बाबा, सासऱ्यान सुनेल सुनबाई, जी मामांजी, असा जी शब्द आदरवाचक शब्द आहे. हे खाल्ले मी, जी जी इकडे तुला महाराज करायचे. तर काल नेहमी म्हणला, सरकार महाराज, तुम्ही पालन पोषण भरण पोषण केलेले सांभाळलेले 8 राक्षस, त्याच्यापैकी मी एक आहे. आमच्या 8 जणांचा जठराग्नी इतका पावरबाज आहे की 1 महिनाभर जर गायीचे कुठल्याही जनावराचे हाडं उकळले 1 वर्षभर तरी ते इगरायचे नाही. येईनं खाल्ल्याच्या नंतर दिनत्रये प्रहरेची 8 प्रहरे मात्राम चतुरास्तितेषु, 4 प्रहराची रात्र, 4 प्रहराचा दिवस, एका प्रहरातला 4था भाग तितक्या वेळेत हाडाचा चुना होत होता. अशी राक्षस 8, त्याच्यापैकी काल नेहमी मी. इतका माझा घाणेरडा जठराग्नी, हाडं पचवायची ताकद, कुठल्याही जनावराचे खुरं पचवायची ताकद, मग मी महाराज होईलच कसा? ते म्हणले, होय नको होऊ, पण मी तुला करणार. कपडे टिकले अण्णा, माळा टिकनत न, माळा टिकच नत, हो टिकच नत. हे बा आमची आजी होती. मी म्हणलं, आजी माळीचे मणी उलायलेत, तुला विटाळ झाला असेल. शिकलेली लोक नव्हती, पण तू कोण्यातरी घाणेरड्या माणसाला खेटला असेल म्हणून तुझ्या गळ्यातले मणी फुटायलेत. मला ते पुरावा शास्त्रातला नंतर सापडा, मला कळाल्या कळाल्या. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्याच्या नंतर माळा छिन्न भिचिन्न होत होत्या. इतका पापी होता, इतका पापी. मग शाडूच्या मातीचे मणी केले. शाडूच्या मातीच्या मणीची माळ गळ्यात घातली. हे मला पुराणात सापडलं नाही, पण पुराणाचा बादशाह महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, वैकुंठवासी माधव महाराज मगर, त्यांचा पुरावा होता. शाडूच्या मातीचे मणी केले, रंगरंगोटी केली, गळ्यात माळा घातल्या, आणि महाराज असा शोभू लागला. आणि अजून बी लक्षात घ्या, खऱ्या महाराजापेक्षा देखावेदार महाराज लय वपतेत. खऱ्याचं काय असते? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात चलत असणाऱ्या वारकऱ्यामध्ये खोटा वारकरी घुसून अभंग म्हणून खिसा कापीन. आपल्याला वाटेल वा तुकाराम महाराजाचा चुलताच आला, आणि मग कळते खिसा कोणीकडे गेला, त्यानंच आणला. खोटं जास्त माणसाला, आणि खोट्याला माणूस भुलतो. या बा खोट्याला तुम्ही आणि मी भुलल नवल नाही, खोट्याला ह्या भुलत्याला नवल नाही. खोट्याला जगाची मालकीन भुलली. रावण का खरा महाराज होता का? तरी पण सीताई साहेबाला खराच वाटला ना, आणि गेल्या वाढायला. भुलल्या का नाही सीताई साहेब? त्याला पण खोट्याला भुलते माणूस. असा सुंदर महाराज झाला काल नेहमी. काय करायचं म्हणे? कोण्या नाटकात? नाटकात पार्ट नाही करायचं म्हणे. तुला महाराज होऊन रामनामाचं भजन करून मारुतीला बोलवायचं. अरे बापरे म्हणले, ते मारुती? हो, ज्यानं तुमच्या दुपारी दाढी मिशा जाळल्या तो. रावण म्हणला, थोत्तरच फोडीन माया मिशाचं काहीच कायला. आणि ते म्हणले, मग मी कोणाचं इचकू? हा, तुमच्या प्रधानानं जांभळी दिल्या यमाचं धोतर सुटतंय. ही तुमच्या प्रधानात ताकद आहे. सूर्य तुमच्या इथं दिवे लावायला येतोय, ही तुमची ताकद आहे. आणि एवढी शक्ती असताना तुमच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या, आणि त्याला मी फसवायला काय माई मायवेली? रावण म्हणला, तुला काय? ते मला मारीन ना. रावण म्हणला, तू तिकडे नाही गेल्या मी इथं हाणीन. क्षणोक्षणा सांगतोय, मी तुला इथं हाणीन, तुला वाचू देणार नाही. ते घरी आला आणि बायकोला म्हणला, पाय पड एकदा, पड बरं एकदा पाय. ते म्हणली, माय पाया पडे तर का पडू देत नव्हता ना, आज मनानं कस काय पडा म्हणायले? ते म्हणला, पड पाय, याच्यानंतर पुन्हा मी तुला भेटणार नाही. आणि कस काय? आज मरायचे म्हणले. बाईन कोण मारीन? हनुमंत. आणि चालले कशाला? कोणते हनुमंत का? हे हनुमान रे पुछडी. ते अग्नी घेऊन आलेला, हो, त्याला फसवायला.
काहून चालले म्हणले, येडे आहेत का काय, कशाला चालले तुम्ही, चालले कशाला? ते म्हणलं रावणानं सांगितले. नाही म्हणा ना, नाही म्हणल्यावर ते हाणते, कस करू सांग ना. बायको हुशार होती आबा, तिनं सांगितलं गेले तरी मरण आहे आणि नाही गेले तरी मरण आहे, पण गेल्यावर आलेलं मरण मोक्षाला नेईल. मारुतीरायाच्या हातानं आलेलं मरण तुम्हाला मोक्षाला नेईल आणि या पाप्याच्या हातानं आलेलं मरण तुम्हाला नरकाला नेईल. वेळ कुठं घालवायचा ठरवा. त्यानं विचार केला, आयुष्यभर जनावरांचे पाय खाल्लेत, इतका पापी आहे, पण शेवटच्या टप्प्यात मी तिकडं जर गेलो तर जगातल्या 1 नंबरच्या संन्याशाचा स्पर्श होणार, शरीर दग्ध होणार आणि मला विमान येणार. म्हणून त्यानं वेळ तिथं खर्च केला आणि मारुतीरायाच्या हाताने मृत्यू स्वीकारला. क्षणोक्षणा हाची करावा विचार, आतरावया पार क्षणोक्षणा हाची करावा विचार, किती राक्षस नालायक होता, पण त्यानं आपला वेळ मात्र वाया घातला नाही. शेवटच्या टप्प्यात त्याला मोक्ष क्षणोक्षणा हाची करावा विचार. माणसाला अमूल्य अशा प्रकारचा देह प्राप्त झालाय. हे अमूल्य अशा प्रकारचं जीवन एखाद्याला जगाच्या मालकानं बालवयात त्याच्या वडिलांना आवड निर्माण झाली आपल्या मुलाला शिकवावा, तर त्या मुलांनी वडिलांनी दिलेली संधी, विश्वाच्या मालकानं दिलेली संधी आपली वाया घालता कामा नये. गोड काटेकोरपणाने शिक्षण शिकावं आणि मोठं अधिकारी पद भूषवावं, हे त्यानं त्याचा वेळ वाया घालता कामा नये. कल्पना करा, वडील थकले, आई थकली, शेवटचा टप्पा आहे. वरील 6 महिन्याचे आई वडील सोबते असतील, जीवनभर त्यांनी काम केलं, शेवटच्या 4-5 महिन्यात काम करता येत नाही. त्या 4-5 महिन्यात मुलांनी आपण संधी वाया घालायची नाही. ज्यांनी आपल्याला विश्व दाखवले त्यांची सेवा 5-4 महिने करावा. ते पिकलं पान एके दिवशी वारा येईल, पान तुटून जाईल, पान जाळून टाकावं लागेल, पण तितक्या वेळापुरती आपण सेवेत आपला वेळ खर्च करावा. क्षणोक्षणा हाची करावा विचार. का करायचा आहे हे जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, हे प्रत्येकाचं जायचंय. तुम्हाला सांगू का, तुम्हा आम्हाला व्यवस्थित जगण्यासाठी किंवा त्रासाच्या भयव्याप्तीच्या खुणा त्रास देऊ नये याच्याकरता जगाच्या मालकाने अवतार घेतला. आबा त्यालाही थांबता आलं नाही. येरती पामर त्याला थांबता येत नाही का? जीवसृष्टीवर आलेला, जीवदशेला आलेला देव, त्याला सुद्धा मर्यादा येतात. त्यानं सुद्धा नासक शरीर धारण केलंय, नाशवंत शरीर धारण केलंय. तुमची आमची काय कथा आहे, जाणार एके दिवशी आणि हे गेल्यावर वेळ नाही. एक पोरग म्हणलं मी बी शिक्षक झालो असतो, पण का झाला नाही काय नाही म्हणला, मी खिडक्यातून मास्तरायला दगड हाणले. शाळाच्या खिडक्या तर फोडल्याच, पण खिडक्याचे काच फुटल्या, मी गुरुजीला दगड आणले, याच्यामुळं मास्तर झालं नाही. वेळ मातीत घातलास नालाय का, मातीत घातलास. कल्पना करा, ज्याचा अंगठा काढा 5च मिनिटं घेतो,
आबा चाल वगैरे झाली ग्रहित धरू आहे का नाही? आपला घरचाच मामला आहे, काय ताणे आहे का नाही? हो, परमार्थाचा माझ्या 9 लोकांच्या यादीतला एक बादशाह. मी आतापर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2887-88 गाव, 91 का 92 गाव झाली त्यांना माझी. त्याच्यात मला 90 लोक प्रमाणाचे बादशे सापडले, त्याच्यातलं एक आबा. हो, एखादा म्हणील बाळू महाराज आजच्या कीर्तनात आबा उभे आहेत म्हणून चोंभाळायला आले. मी नाही चोंभाळीत, कारण मला बारीकसा पाईप दिलाय पैशाचा पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्यामुळं मी नालायकाला चोंभाळीत नाही. चेष्टा करणार नाही पण चोंभाळणार नाही, हा माझा नियम आहे. नाही नाही, यांना फारच प्रमाण येते. हा नको, 2-4 हजार खिशात आगाव घातले म्हणजे आंड्रवेली धुवू नकोस त्याच्या सुंबळ्या, तुला पाप फेडावं लागेल त्याचं काही बी. हा, घोडं कोणाचंही असू द्या त्याला घोडं म्हणायचं. अण्णा चांगलं लेकरू कोणाचंही असू द्या त्याला चांगलंच म्हणावं लागेल. हो, आपल्या पाहुण्याच्या गध्याला घोडं नसतेत म्हणित गध्या. आपल्या पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणित नसतेत गध्या. पाहुण्याचं जरी गध आलं तर गधच म्हण जाय गध्या. तू या युहायाचं गध आहे मग त्याला घोडं म्हणतो का गध्या? असं नसतं गध्या. आपला पाहुणा जरी नसेल आणि काटेवाड घोड्यावर बसला असेल तर म्हणायचं काय घोडं आहे का नाही? अन्न वर्णनच करावं लागेल. आवाजाचा बादशाह, प्रमाणाचा बादशाह. गाता आबा कोणाला येईन बरं? मी आसारामला नेहमी सांगत असतो, गाता कोणाला येईल? गायनाच्या क्षेत्रात तमाशातली लोक सुद्धा गाजली. हो, आजही गाजली, आजही गाजली. हो, गायन क्षेत्रातली फिल्मी सृष्टीतली लोक सुद्धा गाजली, त्याबद्दल नाही. वारकरी होऊ शकत नाहीत. वारकरी होण्यासाठी कीर्तनकारानं कीर्तन करत असताना, कथाकाराने कथा सांगत असताना प्रमाणाची पुस्ती देऊन ती भिंत मजबूत करणं ही गुणीजनाची भजनेची ताकद असते, भजनेची. हो, कीर्तनकार एखादी गोष्ट बोलत असताना, एखादं वाक्य सांगत असताना, एखादं चरित्र सांगत असताना, आबा तुम्ही जे एक मधलं प्रमाण दिलं तर सुरुवातीला, हे प्रमाण दिलं याचा अर्थ असा असतो गिरगावकर तासात चालायला आहे. हो, म्हणजे बाकीच्या लोकांनी म्हणायचं गिरगावकर सांगतोय ते खोटं नाही, यांचा पुरावा आहे, यांनी दिलेला पुरावा एखाद्या संतांचा असतो. असे गोड 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 पुरावे सतत. आणि नम्रता. माझ्या जीवनात मला तरी आठवलं नाही एवढी विद्वत्ता असताना छोट्या लेकराला चाल दिली. मी तोंडावर वर्णन नाही करत बराबर, ही वस्तुस्थिती सांगायला. अण्णा तुम्ही पाहिलंय देते ती एवढ्या लोक दुसऱ्याला चाल? ही आहे का नाही आत्ताची परिस्थिती? हो, मग इतकं जो माणूस लहान होतो का त्याला परिसर डोक्यावर घेतो, हे लक्षात घ्या. या बा, आपण पिकवलेली गहू दुसऱ्या राज्यातली लोक खात असतील, नवल नाही, इथल्याला आवडावा त्याचं नाव म्हणायचं गहू पिकिले. परिसर सोडत नाही तुम्हाला. आम्ही 1-2 ठिकाणी गेलो म्हणले त्यांची तारीख भेटली नाही. याचा अर्थ असा आहे तुम्हाला परिसर मानतोय. महाराज तुम्ही पक्वाद वाजिता, तुम्हाला परिसरातले लोक जर मानित असतील तर असं समजायचं आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायची कृपा झाली. हो, विद्वत्ता अशी कमवायची, अशी कमवायची. मला तुम्ही चांगली लोक त्रास देतात म्हणून इतक्या लांब येतो. माफ करा त्रास शब्द वापरला, क्षमा करा मी त्रास शब्द वापरलाय, पण मला परिसरच येऊ देत नाही. ही माझ्या पंढरपुरातल्या मालकाची माझ्यावरची कृपा आहे. हो, एकलव्य नावाचा व्यक्ती भिल्लाच्या कुळात जन्माला आला. भिल्लाच्या गुरुजीकडे शिकायला गेला. अहो, वेळ वाया नाही घातला की माणूस मोठं होतच. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. दोरीनं दगड कापतू, दोरीनं दगड कापतू असं म्हणलं. एक जण म्हणला याच्या गोळ्या संपल्यात, याच्या गोळ्या संपल्यात, याला पटकन मुंबईला भरती करा एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये. दोरीनं कुठे दगड कापत असतो का? तर जुन्या काळात पाणी शेंदायला आडं होते आपल्या गावात, विहिरी होत्या आडं, त्याला दगडाची पाठथरे, हे सिमेंटचे नव्हते. तर प्रत्येक दगडाला बोट जाईल असे वन पडलेले.